महाराजांच्या चिलखताने तो वार अलगद झेलला आणि क्षणात विजेच्या वेगाने शिवाजी राजांनी वाघनखांनी खानाचा कोथळा बाहेर काढला. थरथरली अवघी आदिलशाही, थरथरली दिल्लीची मोगलाई. शिवाजी महाराजांना शह देण्यासाठी औरंगजेबाचा सेनापती शाहिस्ते खान पुण्यात आला. वीर शिवाजीने शाहिस्ते खानाची बोटे छाटली. याच दरम्यान सुरतेचा मोठा खजिनाही महाराजांनी लुटला. पुरंदरच्या तहानंतर औरंगजेबाचा सरदार जयसिंगा सोबत महाराज त्यांचे पुत्र बाल संभाजी राजेंना घेऊन औरंगजेबाची भेट घ्यायला आग्र्याला पोहोचले. तिथे दगाबाज औरंगजेबाने कप्ताने त्यांना बंदी केली. परंतु वीरांना रोखू शक्ती ना भिंती ना कारण. महाराजांनी चतुराईने केला तिथून पोबार आग्र्याहून सुटका झाला. आणि यानंतर महाराजांची सूर्य शक्ती जागृत झाली. स्वराज्यातून पळून लावला अवघा मुघल आणि स्थापन केले मराठ्यांचे एक छत्री राज्य स्वराज्य. ज्यासाठी प्राणांची आहुती दिली शिवाकाशी, जीवा महाले, कान्होजी आंबे, तानाजी मालुसरे आणि बाजी प्रभू देशपांडे यासारख्या अगणित मावळ्यांनी रायगडावर झाली अभूतपूर्व तयारी आणि अखेर तो शुभ समय आला. वैदिक मंत्रांच्या घोषात राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. रयतेचे लाडके शिवबा राजे छत्रपती शिवाजी महाराज झाले. ब्राह्मण प्रतिपादक हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराजांची ख्याती सर्व देशांना पसरत होती, बहरत होती. त्यांच्या तेजाचा सूर्य भारताच्या नभांगणात तळपत होता. परंतु तो दुर्भाग्याचा दिवस उजाडला. सन 1680 राज्याचा हा तळपता तारा अस्त पावला. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या नश्वर देहाचा त्याग केला. परंतु करोडो भारतीयांच्या हृदयात ते आजही जिवंत आहेत आणि अनंत काळ त्यांचं हे स्थान अढळ राहील. ध्रुव ताऱ्याप्रमाणे. स्वराज्य आणि राष्ट्र रक्षणाची ही परंपरा